अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. आंदोलन आपण सगळेच जण जाणतो, खूप महत्त्वाच्या विषयावर सुरू आहे. शिक्षण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिक्षण व्यवस्थेची काय परिस्थिती आहे आणि इतकं असूनही तिथे शांतपणे प्रोटेस्ट करणाऱ्या लोकांना आज ज्या पद्धतीने पोलिसांनी उचलून नेलंय त्या संबंधी निषेध करण्यासाठी आम्ही कोल्हापूरचे नागरिक इथे उभे राहिलेलो. आम्ही कुठल्याही राजकीय संघटनेचे लोक नाही आहोत, पण जसं डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले होते, जब सडके खाली हो जाती है तो संसद आवारा हो जाती है. तर संसद जी आवारा होत निघाली आहे त्याच्यावर लगाम लावण्यासाठी भारतीय नागरिकांनी पुढे यायला पाहिजे आणि मी एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य बजावायला इथे आज बिंदू चौकात आली आहे. तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही जिथे असाल तिथे याचा निषेध केला पाहिजे याचं मी आवाहन करते. आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते असंच नाही मिळालं. आपल्या आधी खूप लोकांनी याच्यासाठी संघर्ष केलेला आहे. आपण इथून पुढे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना काय प्रकारचं स्वातंत्र्य देणार आहोत याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करणं आवश्यक आहे. माझी मुलंही आता 12वीला आलेले आहेत, तो आलेला आहे इथे त्याच्या मित्रांना घेऊन. आपल्या सगळ्यांच्या घरचा विषय आहे हा आता फक्त त्यांचा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा विषय आहे. थँक्यू. नमस्कार, मी रसिया पडळकर. आपण सगळे जाणताच गेले 20 दिवस सोनम वांगचुक हे लडाख येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते जंतर मंतर येथे अत्यंत संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने गेले 20 दिवस उपोषणाला बसलेले आहेत. ते एकटेच नाहीत तर त्यांच्याबरोबर युवा पिढीतले अनेक कार्यकर्ते, 7-8 कार्यकर्ते सुद्धा गेले 20 दिवस उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत. नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यामधून जो काही शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. देशांतर्गत पातळीवर नीट पेपर फुटला, त्यानंतर राज्यांतर्गत पातळीवर टीईटीच्या परीक्षेचा पेपर फुटला आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे या शिक्षण खात्याचे प्रमुख आहेत, मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या मिसहॅपची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं खरं तर नैतिकतेला धरून होतं. पण अर्थातच या सरकारकडून नैतिकतेची कुठलीही अपेक्षा आपण करू शकत नाही. त्याप्रमाणेच त्यांनी ह्याच्यावरती कुठलंही भाष्य केलं नाही आणि राजीनामा तर सोडाच, पण साधं संभाषणाला सुद्धा आणि संवादाला सुद्धा हे सरकार तयार नाही. आज सकाळी 7:30 वाजता कुठल्याही पूर्व कल्पनेच्या अगोदर सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन पोलीस तिथं सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेतात, हॉस्पिटलाइज करतात आणि त्यांच्याशी कुठलाही संवाद न करता अत्यंत जबरदस्ती करून त्यांना अशा पद्धतीनं डिटेन करतात. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठीच भारतातले, कोल्हापुरातले, महाराष्ट्रातले संवेदनशील नागरिक म्हणून आज आम्ही इथं जमलेलो आहोत. लोकशाहीचा, निषेधाचा आणि आपल्या मागण्या रास्तपणे आणि लोकशाही पद्धतीने मागण्याचा आमचा अधिकार आम्ही कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.